हरे कृष्ण सर्वांना स्वागत आहे सर्वांचे. तर आज आपण आपला 17वा अध्याय पाहणार आहोत. श्रद्धात्रय विभाग योग. आपण आपलं मंगलाचरण म्हणू. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधू दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं. आपण राधा गोविंदांना प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. प्रभुपाद स्वामींना प्रणाम करू, त्यांचे आशीर्वाद घेऊ. नामानिष्ठ दास प्रभूजींना प्रणाम करूया. पुन्हा आपल्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा मातेजी आणि पूर्ण आमच्या मराठीच्या टीमला प्रणाम करतो. आणि अन्वया माताजी ज्यांनी मला गीता शिकवली त्यांना पण प्रणाम करते. आणि तुम्ही सर्व पण इथे वेळेत येता, तुम्हाला सर्वांना पण सादर प्रणाम. तर हा जो आजचा अध्याय आहे ना, नाही कालच्या अध्यायात आपण काय बघितलं आठवतात ना, दैवी गुण आणि आसुरी गुण हे बघितलं आपण. की कुठल्या गुणांना दैवी गुण म्हणतात, कुठल्यांना आसुरी म्हणायचं. मग जर का आसुरी गुण असतील तर त्यांचं पुढे ती माणसं कुठं अट्रॅक्ट होतात म्हणजे कुठल्या विचारांकडे आकर्षित होतात आणि त्याप्रमाणे कुठल्या क्रिया करण्यामध्ये गुंततात की जे शास्त्रांमध्ये सांगितलंय नाही करा, नको हे नाही करायचंय, ते बरोबर तेच करत असतात. असं. आणि मग कृष्णाने त्यांची हे पण सांगितली, परिणाम काय होतो, पुढं कुठं जातात हेही सांगितलं. आणि त्याने काय सांगितलं, 3 गुण आठवतायत का, की नरकाची 3 वार आहेत म्हणून सांगितली. आणि तुम्ही ह्यापासून दूर राहा, स्वतःला दूर ठेवा. काम क्रोध लोभ. हा हा. तर आपण ही जी हे जे अनर्थ आहेत ना, काम क्रोध लोभ, ह्यापासून स्वतःला दूर ठेवायचे. नाही तर ते आपल्या आत्म्याचा विनाश करणार. बुद्धिमान लोकांनी त्यापासून लांब राहायचं. हा. मग पुढे कृष्णाने काय सांगितलं की म्हणजे एक मिनिट तो श्लोकच वाचून दाखवते की ह्यांचं पुढं काय होतं, जे आसुरी गुणात असतात. की मी कोणा आपण बघितलं ते मी काही देवी देवता वगैरे मानत नाही वगैरे असतं त्यांचं असतं. तर पुढं त्यांचं काय होतं, तर ह्या एक मिनिट तर 16व्या अध्यायाच्या शेवटी कृष्णाने सांगितलं, एक 23वा श्लोक आहे बघा.
शास्त्रविधिम उत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिम अवाप्नोति न सुखम न पराम गतिम. हा त्याला जो शास्त्रविधींचा त्याग करून स्वैराचार करतो त्याला सिद्धी सुख आणि परमगतीही प्राप्त होत नाही. मग आता म्हणून मनुष्याने कार्य अकार्य ह्यातला भेद जाणून कार्य करायला पाहिजे. तर आजचा जो श्लोक आहे अध्याय आहे ना आपला, ह्याची सुरुवात ह्या श्लोकापासून आहे. कारण कृष्ण म्हणतोय ना की जे शास्त्रविधींचा त्याग करून स्वतःच्या मर्जीने त्यांची श्रद्धा असते, हा स्वैराचार करतात त्यांचं. आजचा जो अध्याय आहे ना त्याच्यामध्ये अर्जुनाने तेच विचारून हे केलेली आहे की जे स्वतःच्या मनाला येईल तसे त्या मार्गाचा म्हणजे त्या मार्गावरून जातात त्यांचं काय होतं ते बघू आपण. हा, मग आजच्या अध्यायाचं नावच त्यामुळे श्रद्धात्रय विभाग योग आहे. अर्जुन हा अधिकृत उपासना करतात, की जे कुठल्याही शास्त्रात वगैरे लिहिलेलं नाही. तुम्ही पण बघाल की अचानकच कुठून तरी येतात बघा, काहीतरी येतं आणि खूप जण ते फॉलो पण करायला लागतं. ते आधीपासून नसतं, कोण कुठून अचानक काहीतरी काढतं आणि सगळी उठून ते करायला लागतात. अशा ज्या अनधिकृत उपासना असतात ना त्याच्याबद्दल अर्जुन इथे चौकशी करतो. मग कृष्ण काय सांगतो इथे की श्रद्धा जी असते प्रत्येकाची असते ती तुमच्या सर्व रज आणि तम ह्या गुणांप्रमाणे असते. तुम्ही ज्या गुणात स्थित आहात त्याप्रमाणे तुमची श्रद्धा बनत असते. आणि हे सत्व रज आणि तम हे 3 गुण फक्त तुमच्या श्रद्धेवरच प्रभाव टाकत नाही, तर तुम्ही अन्न काय खाता, यज्ञ काय करता, तपस्या, दान ह्या सगळ्यावर ते हे टाकत असतात प्रभाव. आणि त्याच्यानंतर आपण ओम तत्सत ह्याचा अर्थ बघणार आहे. तर हा आजच्या श्रद्धेचे 3 प्रकार आपण बघणार आहोत. आणि कालच्या अध्यायात मी सांगायला विसरले की जे ते आपण जे असुर कसे वागतात बघत होतो त्याच्यात मनु संहितेमध्ये मनुनी लिहिलेलं आहे की जे मांसाहार करतात त्याच्यात 5 जण दोषी धरली जातात. जे प्राण्याला मारतात, जे विकतात, जे विकत घेतात, जे अन्न ते म्हणजे मांस शिजवतात आणि जे खातात, अशी 5 जण दोषी धरली जातात. हा लक्षात ठेवा, ते मी सांगायला विसरले होते. हा माताजी घ्या पुढची स्लाइड. आता आजचं बघूया. तर आता ह्या अध्यायात ना कृष्ण सांगतायत की असं होत नाही कधी. वाचा माताजी, मग सांगते हा तुम्हाला. हरे कृष्ण. अर्जुनाने पृच्छा केली, हे कृष्ण, हे जे शास्त्रविधींचे पालन न करता स्वतःच्या धोरणेनुसार धारणेनुसार पूजन करतात त्यांची काय अवस्था असते? ते सत्वगुणी, रजोगुणी की तमोगुणी असतात? हरे कृष्ण. म्हणजे ना हे अर्जुन बघा इथं विचारतोय की जे स्वतःच्या मनाने काहीतरी ठरवतात आणि सुरू करतात त्याप्रमाणे वागायला, त्यांना काय म्हणायचं? रजोगुणी, तमोगुणी की सत्वगुणी? हा बघूया आपण आता. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. श्री भगवान उवाच त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेती शृणु. श्री भगवान म्हणाले, देहधारी जीवांनी प्राप्त केलेल्या प्राकृतिक गुणानुसार मनुष्याची श्रद्धा सात्विक, राजसिक आणि तामसी अशी 3 प्रकारची असते. याविषयी आता माझ्याकडून ऐक. हरे कृष्णा. परत आता एकदा कृष्ण सांगतायत की ऐकणं किती महत्वाचं असतं बघा. हा फक्त आपण ऐकायचंय ते लक्ष देऊन चांगलं. तर कसं असतं ना, असं होत नाही की कुणाचीच श्रद्धा, एखाद्याची श्रद्धा कुठेच नाही. प्रत्येकाची कुठं ना कुठं तरी श्रद्धा असते. मग तो माणूस म्हणेल किंवा ह्या देवतेवर आहे, गणपती बाप्पांवर आहे किंवा सरस्वतीवर आहे, लक्ष्मीवर आहे. मग तो म्हणेल नाही, माझी श्रद्धा
माझ्या आई वडिलांवर आहे, माझ्या गुरूंवर आहे. मग कोणतरी म्हणेल नाही मी कोणच मानत नाही, पण मी सायन्स मानतो, तर असं. पण प्रत्येकाची कुठे ना कुठेतरी ही श्रद्धा ही असतेच. हा स्वभाव आहे हा मनुष्याचा. त्याची कुठे ना कुठेतरी तो श्रद्धा ठेवतोच. आ मग कृष्ण काय सांगतायत की तो कुठे श्रद्धा ठेवणार, हे तो सत्व, रज की तम ह्या कुठल्या गुणात स्थित आहे त्यावरून ठरणार. आणि आता तुम्ही पुढे पहा की आजच्या अध्यायात, उद्याच्या अध्यायात, कालही आपण बघितलं की हे जे गुण आहेत ना ते आपल्या सगळ्यावर प्रभाव टाकत असतात. तुम्ही कुठल्या गुणात स्थित आहात ते. हा माताजी घ्या पुढची स्लाईड. हरे कृष्ण. सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत. श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रेत्व स एवं सः. हे भारता, विविध प्राकृतिक गुणांच्या अंतर्गत मनुष्याच्या जीवनास अनुरूप अशी विशिष्ट प्रकारची श्रद्धा त्याला प्राप्त होते. जीवाने प्राप्त केलेल्या गुणानुसार तो विशिष्ट प्रकारच्या श्रद्धेने युक्त असल्याचे म्हटले जाते. हरे कृष्ण. हा, हे इथे कृष्णाने सांगितलंय बघा की ज्या प्राकृतिक गुणांच्या प्रभावाखाली आपण असतो ना, त्याची त्या प्रकारची श्रद्धा ही आपल्याला प्राप्त होत असते. हा, मग आपण त्या प्रकारच्या श्रद्धेने युक्त आहोत असं म्हटलं जात असतं. बघूया आपण आता कुठल्या म्हणजे कुठल्या गुणातले लोक कशा प्रकारे वागत असतात. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. यजन्ते सात्विका दैवान्य अक्षर ज्ञानसी राजसा प्रेतान् भूतगणाशान्ये यजते तामसां जनाः. सात्विक मनुष्य देवतांचे पूजन करतात, राजसिक मनुष्य राक्षसांचे पूजन करतात आणि तामसिक मनुष्य भूत प्रेतांचे पूजन करतात. हरे कृष्णा. एक मिनिट माताजी, जरा मागची स्लाइड घ्या. तर ही जो मागचा श्लोक आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही बघितलेलं आहे की जीवाने प्राप्त केलेल्या गुणांनुसार तो विशिष्ट प्रकारच्या श्रद्धेने युक्त आहे असं म्हटलं जातं. मग इथे ना एक लक्षात ठेवायचं, जे सत्व गुणात असतात ते व्यवस्थित असतात. म्हणजे तुम्हाला आपण शिकलेलो आहे की सत्व गुणातले जे असतात ना ते तसे निर्मळ स्वभावाचे असतात, पापापासून दूर वगैरे असतात. त्यामुळे ते देवी देवतांची वगैरे सेवा म्हणून पूजा करतात की त्याच्या बदल्यात त्यांना फारसं काय नको असतं. मग जे रजोगुणात असतात ना ते फळाशी खूप आसक्त असतात. त्यामुळे ते काहीतरी ह्याच्या म्हणजे मला हे मिळू दे ते मिळू दे पॉवर वगैरे साठी पूजा वगैरे करत असतात. आपलं काहीतरी मला ह्यातनं काहीतरी फळ हवं म्हणून. आणि जे तमोगुणात असतात ना त्यांचं फारसं इथे सांगितलेलंच नाहीये, कारण आहे ना तमोगुण म्हणजे अज्ञान. तर असं करत काय होतं, जे ह्यातले फक्त जे सत्व गुणातले असतात ना ते पुढे जाऊ शकतात जर का खरी श्रद्धा भगवंतांकडे जायचं असलं तर. कारण सत्वगुणातले लोक त्या म्हणजे एक असा विचार करू शकतात की जीवन जगताना त्यांच्या जीवनात एक प्रकारचं सुख असतं आणि पण जे आहे त्यात ते समाधानी असतात. त्यामुळे त्यांना असं काय खूप वेगळं नको असतं. ते त्यांच्या जीवनातलं सुखच की बाबा काय प्रॉब्लेमच नाही तर मग पृथ्वीवरच राहील, काय वेगळी इच्छाच नसते. मग ते पृथ्वीला इथं बांधून ठेवले जातात, हे तर आपण शिकलोय. मग जीवनाच्या एका टप्प्यावर ज्ञानी असतात, थोडेसे ज्ञान मिळवताना वगैरे. मग जर का बुद्धीने विचार केला की ह्याच्या पुढं कोण आहेत, हे सगळं कंट्रोल करणारा मूळ कोण आहे, असं करत ते जर का ह्याच्यापर्यंत पोचले, पुढे गेले, एक गुरु आले समजा आयुष्यात, तर भक्तीपर्यंत जाऊ शकतात. नाही तर मग हे कंट्रोल ब्रह्मस्तरापर्यंत आता आपण गेले गुरूंशिवाय, तर मग ब्रह्मस्तरापर्यंत मॅक्झिमम पोहोचू शकतात. हा, तर बघू आता मग हे कुणाची पूजा वगैरे करतात ते बघू आता. हे स्वभावाप्रमाणे श्रद्धा झाल्या.
हा घ्या माताजी. हा, सात्विक मनुष्य जे आहेत ना, ते देवतांची पूजा करतात. पण तसे देवतांची पूजा करत असले ना, तरी चांगली कर्म करत असतात. हा, असं काय वेगळं काय असं वाईट नाही, चांगली लोक असतात, सत्वगुणातलीच असतात ती. मग हे जे राजसिक आहेत ना, हे जर का देवी देवतांचे केले तरी कसे असतात, कर्मी असतात ते. म्हणजे काय की पुण्य गोळा करण्यासाठी, वेदांचा एक भाग आहे कर्मकांड, मग पुण्य गोळा करण्यासाठी कर्म करतात, की ज्याच्यामुळे त्यांना पुढं स्वर्गात जाता येईल. पण स्वर्ग पण कसं असतं, आपण शिकलोय, पुण्य क्षीण झालं की आपल्याला परत इकडे यावं लागतं. नाही तर हे जे राजसिक लोक असतात ना, हे फळाला खूप आसक्त असतात. ते कुणाची पूजा करतात, मनुष्य सॉरी राक्षस आणि इथे हे मनुष्य, राजसिक मनुष्य, राक्षसांचे, यक्ष पण आहे तिथे एक शब्द. हा, एकच मिनिट. तर यक्ष आणि राक्षस म्हणजे कोण आहे, तर आहे ना, अ, त्या यक्ष हे संपत्ती वेगवेगळ्या म्हणजे धनसंपत्तीचे, राक्षसांचे, हा, राक्षसांचे पूजन करतात. तर तिथे दोन प्रकार येतात, यक्ष आणि राक्षस. यक्ष म्हणजे असतात संपत्तीचे प्रतीक, वेगवेगळी धनसंपत्ती. आणि राक्षस म्हणजे असं नका समजू वेगळे गोष्टीतले राक्षस, तसे नाही. हे राक्षस म्हणजे पॉवरचं प्रतीक असतात. हा, मग इथं ना प्रभू मग त्यांची पूजा करतात. मग प्रभुपाद स्वामींनी उदाहरण दिले बघा, वाचा तुम्ही गीतेमध्ये. कलकत्त्यामध्ये ना दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेत एक माणूस होता. तो एकदम मोठं फोटो, एकदम मोठ्या साईजचा हिटलरचा करता, फ्रेम मध्ये लावून वगैरे त्याची पूजा करायचा, त्याला देवासारखी. हा, काय झालं होतं, तो त्याचं म्हणणं होतं, हिटलरने दुसरं महायुद्ध सुरू केलं आणि तो ज्या कशाचा बिझनेस करायचा ना, त्या गोष्टीची त्याची टंचाई निर्माण झाली आणि काळ्या बाजारातून ह्याला खूप म्हणजे अफाट फायदा झाला होता, म्हणून हा हिटलरची पूजा करायचा. तर हे असं, किंवा आपल्याला जिकडनं फायदा होतोय त्याला अगदी देव मानून त्याची पूजा करणे, डोक्यावर घेऊन फिरणे वगैरे अशा टाईप. हा, तर ही झाली रज लोकांची, की जे फळाला खूप आसक्त असतात, माझा फायदा होतोय तरच मी ते करणार, असं असतं. मग आणि तामसी मनुष्य कोणाची, भूतप्रेतांची वगैरे पूजा करतात. हे पण कुठे कुठे आपण काय काय ऐकतो, तर ते पूर्ण अज्ञान, त्याला तामसी लोक ती करतात. हं? हा, घ्या माताजी पुढची slide. हरे कृष्णा, असे लोक दंभ आणि अहंकाराने प्रवृत्त होऊन शास्त्रसंमत नसलेली उग्र आणि कठोर तपस्या करतात. जे काम आणि आसक्तीने झपाटलेले असतात, जे पूर्ण मूर्ख असतात आणि शरीराच्या भौतिक तत्वांना तसेच अंतर्यामी परमात्म्यालाही कष्ट पोहोचवतात, त्यांना असुर म्हटले जाते. हरे कृष्णा. आता आहे ना, जी लोक हे आता दाखवलंय बघा, ही जमिनीत तुम्ही डोकं पुरून काहीतरी करताय, तर तुम्ही श्वास नाही घेऊ शकत. मग तुम्ही शरीराला त्रास देताय ना, आत्म्याला त्रास होतो तो श्वास कोंडला गेल्यामुळे. हा, तर कुठंही शास्त्रांमध्ये असं लिहिलेलं नाहीये की तपश्चर्या म्हणून तुम्ही तुमची फिजिकल पॉवर दाखवा भगवंतांना, मसल पॉवर दाखवा, असं कुठेही लिहिलेलं नाहीये. आपण काय दाखवणार त्यांना? त्यामुळे कुठेही तुम्ही शास्त्र शोधा, असं लिहिलेलंच नाहीये की इथे आता ते कैलाश हलवला ह्याने, रावणाने. हिरण्यकश्यपूने ब्रह्मांसाठी इतकं इतकं हे केलं, काय ते तपश्चर्या केली. आणि जेव्हा ब्रह्मा आले तेव्हा आधी म्हटला काय, मला अमर करा. मग ते अमर नाही करू शकत म्हटल्यावर ते सकाळी दिवसा मृत्यू येणार नाही, रात्री येणार नाही, व तो तो असा जवळजवळ अमर झाल्यासारखा वरदान मागितलं. तर हे जे आहे ना, हे असं म्हणजे स्वतःला हा इतका म्हणजे 37,000 वर्षाची हिरण्यकश्यपूने तपश्चर्या केलेली, वारुळ बिरुळ म्हणजे त्याच्या अंगावर बघा ते तसं सगळं बनलेलं, एवढं म्हणजे
तर एवढा शरीराला ताप घ्या वगैरे असं कुठल्या शास्त्रांमध्ये लिहिलेलं नाही, तुमची मसल पॉवर दाखवा. ह्याला उग्र स्वभाव म्हणतात आणि ही ना अहंकारात केलेली असते. रावण कुठेही शंकरांची सेवा करायची त्याची इच्छा होती का? इथं आता पुढे आपण भस्मासुराची एक गोष्ट बघू. भस्मासूर असतो ना, तो पण तसाच. त्याला शंकरांची कुठली सेवा वगैरे करायची इच्छा होती का? बिलकुल नाही. पॉवर हातात आल्यावर सगळ्यांनी देवी देवतांची सुद्धा पूजा करायची नाही. विष्णूंचं तर नाव घ्यायचं नाही. माझी एकट्याची, मी देव आहे, माझी पूजा करा, माझ्यामुळे हे सगळं चाललंय, हा असतो अहंकार, दंभ. हा त्यामुळे हे ना मूर्ख म्हणतायत बघा कृष्ण. आणि जे मूर्ख असतात शरीराच्या भौतिक तत्वांना, तसेच अंतर्यामी परमात्म्यालाही कष्ट पोहोचवतात, त्यांना असुर म्हटलंय. काल आपण आधीच बघितलं असुर कोणाला म्हटलं जातं इथं. आणि बघा की इथं पण कृष्ण सांगतायत की मग तुम्ही जर वागत असाल तर मूर्ख आहात, तर शरीराला त्रास देत नाहीये. शरीरातल्या आत्म्याला आणि परमात्मा पण असतो, तुम्ही परमात्म्याला पण दुःखी करताय. हा, आणि त्याला आसुरी म्हटलेलं आहे. आणि कालच आपण त्याचा शेवट बघितलेला आहे, आसुरी गोष्टींचा कशामध्ये जाऊन होतो. हा, ओके. माताजी घ्या पुढची स्लाइड. आणि इवन आहे ना हे बघा ते आपण आहे ना उपवाशी राहतो, जेवत नाही, ब्लॅकमेल करतो, नाही तुम्ही मला हे नाही दिलात तर मी आता खाणार नाही वगैरे, हे सुद्धा करतो ना जेव्हा आपण उपवाशी राहून दुसऱ्याला ब्लॅकमेल, त्याला सुद्धा आसुरीच म्हटलं जाणार. हे का? तर तुम्ही उपवाशी राहून स्वतःच्या आत्म्याला आणि परमात्म्याला त्रास देताय. ओके, त्यामुळे ते पण वागणं चुकीचं आहे. आता हे गुण, आता हे झालं श्रद्धेविषयी. तर आता हे गुण ना आपल्या अन्न, तप, दान सगळ्यावरच कसा प्रभाव टाकतात बघूया. तुम्ही काय खाता वगैरे सगळ्यावर प्रभाव टाकतात ते. वाचा माताजी. हरे कृष्णा. प्रत्येक व्यक्तीला आवडणारा आहार ही प्रकृतीच्या त्रिगुणानुसार 3 प्रकारचा असतो. याप्रमाणे यज्ञ, तप आणि दान यांचेही 3 प्रकार असतात. आता मी तुला त्यांच्यातले भेद सांगतो ते ऐक. सत्वगुणी मनुष्याला प्रिय असणारा आहार त्याचे आयुष्य वृद्धिंगत करतो, जीवनशुद्धी करतो आणि बळ, आरोग्य, सुख तथा संतोष प्रदान करतो. असा आहार रसयुक्त, स्निग्ध, पौष्टिक आणि हृदयाला संतुष्टी देणारा असतो. हरे कृष्णा. आता ना कसं बघा, जो सत्वगुणात आहे ना, सत्वगुणात तो त्याचा जो आहार आयुष्य वृद्धिंगत करणारा असतो, म्हणजे हलका, आयुष्य पण वृद्धिंगत करतो, जीवन शुद्धी करतो, म्हणजे तुमच्यामधले सत्वगुण आणि वाढवतो, बळ, आरोग्य, सुख, संतोष प्रदान करतो. ते वरती केळीच्या पानावर दाखवलंय बघा. आणि मुख्य म्हणजे ना, तो कसा असतो, रसयुक्त असतो, म्हणजे जरासा खूप कोरडा नाही, रसदार असतं, स्निग्ध, पौष्टिक, हृदयाला संतुष्ट करणारे. बघा हा, जरा आहाराविषयी स्वतःच्या लक्ष द्या. जिथे गीतेमध्ये भगवंतानी आहाराविषयी सांगितलंय, म्हणजे बघा, तर आपण पण असा सात्विक आहार घ्यायचा प्रयत्न करायला हवं. ताजा, मुख्य म्हणजे हा, कमी पदार्थ घ्या, खरं ताजे आणि हलका फुलका आहार घ्या. तर हे सत्वगुणातल्या लोकांना प्रिय असतं, असं जे आहे. हा, वाचा माताजी आणि पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्णा. रजोगुणी मनुष्यांना अत्यंत कडू, आंबट, खारट, उष्ण, तिखट, शुष्क, दाहकारक आहार प्रिय असतो. असा आहार दुःख, शोक, व्याधी निर्माण होण्यास कारणीभूत असतो. हो. हरे कृष्ण. आता हा जो रजोगुणात असतो ना मनुष्य, त्याला काय आवडतं बघा, चमचमीत, तेलकट, असं मी खाण्यासाठी जगतो, असं त्याचं म्हणणं असतं.
हा, मग ते काय काय उष्ण, तिखट, कोरडं म्हणजे हे चिप्स वगैरे, हं? अत्यंत कडू, आंबट असं. मग हे तुम्ही रोजच असलं जेवण मीच चटक-मटकदार खायचं ठरवलं, तर ते हळूहळू तुम्हाला पित्त म्हणजे दाह तयार करतं, व्याधी निर्माण करतं, पित्त वगैरे वाढवतो तुमचं. हां. किती आणि ह्यांना कशी सवय असते, ह्या जिभेला सवय पडलेली असते असं चटक-मटकदार खाण्याची. साधं असलं ना भाजी, भात, आमटी, चपाती असं, तर त्यांना लगेच नाही, 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 जरा काहीतरी सांडगे, पापड तरी तळ, एखादं लोणचं तरी फोड एखादी द्या, नाहीतर कुठेतरी त्या काचऱ्या वगैरे कर, असं करतील. आणि जरी जेवले साधं जेवण, तरी मग नावं ठेवत जेवणार असे हे. आणि म्हणजे ह्यांना असंही चटक-मटकदार खायची सवय लागलेली असते. तर तुम्ही मुलांना वगैरे पण सांगायला पाहिजे, की ही जे पॅक फूड आपण वगैरे खातो आता हे चिप, ते टिकावे म्हणून त्याच्यात गॅस भरलेला असतो, प्रिझर्वेटिव्ह घातलेले असतात. ह्या सगळ्याचा आपल्या बॉडीवर परिणाम होत असतो. जरा डोळसपणे आहार घ्यायला शिका. कारण तुम्ही आपली पचनशक्ती जेवढी अशी गोष्टींसाठी खर्ची पाडणार, तेवढी आपली प्रतिकार शक्ती कमी येत जाते. आणि तुम्ही तो सत्वगुणातला ताजा, हलका-फुलका, व्यवस्थित आहार घेतलात ना, जेवढी भूक आहे तेवढी, आणि चौरस आहार की ज्यामधून सगळी पोषण तत्व मिळतील, वेगवेगळी फळं वगैरे, तर तुमची पचनशक्ती नीट राहते आणि प्रतिकार शक्ती पण चांगली राहते आपली. हा, पुन्हा तुम्ही भगवंतांना अर्पण करून खायचा प्रयत्न करायला हवा कायही खाताना. हं? आणि त्या अन्नाविषयी आता आपण बरेचदा 15व्या अध्याय वगैरे बघितलेला आहे, भगवंत स्वतः ते अन्न पचवत असतात. तर त्या अन्नाविषयी आणि तिसऱ्या अध्यायात अन्नात भवती भूतानी, अन्नावरच सगळी जण अवलंबून आहेत. तर हे आपल्याला मिळतंय त्याच्याविषयी आपल्यामध्ये एक म्हणजे समाधानाची आणि काय म्हणतात त्याला तुमच्यामध्ये अशी म्हणजे तुम्ही त्याच्याविषयी कृतज्ञ असायला हवं, की तुम्हाला एक छानसं जेवण बाबा मिळतंय. खूप लोकांना ते मिळतही नाही. ती आदराची भावना हवी आपल्यामध्ये. हं. ओके. तर हे रजोगुणी लोकांचं असं असतं. मग त्यामुळे पित्त वगैरे विविध व्याधी निर्माण होत असतात. मग इनो घे, हे घे सुरू असतं. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्णा. 3 तासापेक्षा अधिक काळापूर्वी शिजवलेले, बेचव नासलेले, दुर्गंधयुक्त, उष्टे आणि अपवित्र पदार्थांनी युक्त असे भोजन तमोगुणी लोकांना प्रिय असते. हरे कृष्णा. आता तमोगुण म्हणजे अज्ञानच आहे, हे तर आपण बघितलंय. मग आता ते त्यांना म्हणजे थोडं शिळं झालेलं, 3 तासापेक्षा अधिक होतं ठेवलात तर जेवण, भगवंत म्हणतायत की ते तमोगुणाचं होतं. हा, मग ते तसं दुर्गंधीयुक्त वगैरे असं जेवण हे त्यांना प्रिय असतं. इथे एक चीज दाखवलंय माताजींनी सांगितलेलं, मला काही फारसं माहित नाही. त्याच्यामध्ये अशा खूप उग्र वास असतो त्याला, आणि त्याच्यामध्ये अळ्या वळवळत असतात, तरी पण लोक आवडीने खातात. म्हणजे तो काहीतरी चीजचा प्रकार आहे. ओके. तर हे असं अन्न हे तामसी अन्न आहे. ना तुम्हाला काय फार पोषण देणार, आणि विचित्र म्हणजे त्याची शरीराला त्रासच असतो तो. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. तर आपण आहे ना, फ्रीजला शिळ्याचं कपाट बनवू नका. मुलांना आपण लहानपणापासून, आणि मुलांनी पण स्वतः समजून उमजून चांगला. आणि भारतात खूप आहाराच्या बाबतीत खूप वैविध्य आहे. खूप लकी आहोत आपण. हं. तर ते सगळं व्यवस्थित खायची सवय लावायला पाहिजे आणि भगवंतांना अर्पण करू. हरे कृष्णा. फळांची आकांक्षा न करणारे पुरुष आपले कर्तव्य म्हणून शास्त्रविधीनुसार जो यज्ञ करतात तो सात्विक यज्ञ होय. हरे कृष्णा. कलियुगाचा यज्ञ कुठला आहे? हरी नाम जप. बाकी कुठलाही यज्ञ आपण करू शकत नाही. ना ते, कारण ते यज्ञ असतात ना समिधा वगैरे अर्पण करून तुपाबरोबर, त्याला खूप म्हणजे खूप खर्च असतो. आणि ब्राह्मण लागतात, दान धर्म खूप करावा लागतो, आणि खूप काळ ते चालतात. त्यामुळे कलियुगाचा स्पेसिफिक बघायला गेलात तर कुठला यज्ञ आहे? हरी नाम जप. मग यज्ञाचं तुम्ही एक लक्षात ठेवा, की यज्ञ कुठलाही करताना तुम्ही तो भगवंतांच्या प्रेमासाठी करायला पाहिजे, त्यांच्या आनंदासाठी. इवन जप करताना पण
तुम्ही त्या आत्म्याचा आनंद बघा कसा होतो, एकाग्रता वाढते. ह्या सगळ्यासाठी आणि भगवंतांसाठी करा. त्याच्यामध्ये ना लगेच हे लावू नका. बिझनेस म्हणजे आपण खूप बिझनेस माइंडेड झालोय ना, तर तसे बनू नका की माझा काय फायदा, मग आता मी हे होतोय, असं नका. आनंद ठीक करा. हा, आणि जेव्हा तुम्ही फळाची इच्छा न करता कर्तव्य म्हणून तुम्ही जर करत असाल तर तो यज्ञ सत्वगुणातला यज्ञ ठरतो. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. परंतु हे भरतश्रेष्ठा, दंभार्थ किंवा भौतिक लाभ प्राप्त्यर्थ जो यज्ञ केला जातो तो राजसिक यज्ञ असल्याचे जाण. हरे कृष्णा. आता जे यज्ञ तुम्ही काहीतरी ध्येय समोर ठेवून करताय, म्हणजे मला ती नोकरी मिळू दे, मूल होऊ दे किंवा धनसंपत्ती मिळू दे, असं काही असू दे. जे काय तुम्ही पुण्य प्राप्त करण्यासाठी, स्वर्गात जाण्यासाठी, असं मग तुमचं काहीतरी ध्येय समोर असेल तर मग तो राजसिक यज्ञ असतो. की ज्याचं फळ म्हणून तुम्हाला पुढे स्वर्गात वगैरे जायचं असतं. ओके, हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. आणि इथे एक लक्षात ठेवायचं, हा, की इथे तुम्हाला एखादी हे असेल, म्हणजे पॉवर असेल किंवा तुमच्यामध्ये एखादी शक्ती असेल, तर त्याचा उपयोग हा तुम्ही समाज कल्याणासाठी करायचा असतो. आता एक यज्ञ दक्ष प्रजापतींचा तो बघितला होता आपण, त्याचं काय झालं? हा, त्यांनी शिवजींना कमी दाखवायसाठी केला. त्याच्यानंतर ती प्रल्हाद महाराजांची आत्या असते होलिका, तिचं नावच होलिका असतं आणि तिला वरदान असतं की ती अग्नीने जळणार नाही म्हणून. मग त्या आता अग्नीने जळणार नाही ही एक हे होती, तिच्याकडे एक शक्ती होती. तर डोकं काय लढवलं की भावाला सांगितलं, हा प्रल्हाद काहीही करून मरत नाहीये, तर मी असं करते, अग्नीमध्ये त्याला मांडीवर घेऊन बसते, मग तो जळून जाईल, मी सुरक्षित बाहेर येते. पण बघा हा, की झालं उलट. प्रल्हाद सुरक्षित बाहेर आले, ती जळून गेली. हा, म्हणून ती होलिका, होळी नाव पडलेलं आहे, आपण ती साजरी करतो. तर तुमच्याकडे कुठलंही हे असेल शक्ती आणि तुम्ही त्याचा उपयोग करून असं काहीतरी करत असाल, तर त्याचं ध्येय चांगलं हवं, समाज कल्याण वगैरे हवं, आणि दुसऱ्याला त्रास देणं तर बिलकुल असता नाही. हा, माताजी पुढची स्लाईड घ्या. हरे कृष्णा. शास्त्रविधींची उपेक्षा करून प्रसाद वितरित केल्या वाचून मंत्रोच्चारण न करता, उपाध्यांना दक्षिणा न देता आणि श्रद्धारहित असा जो यज्ञ केला जातो तो यज्ञ तामसिक मानला जातो. हरे कृष्णा. हा, मग आता तुम्ही यज्ञ करायला सुरू केलायच, तर तो कसा असायला पाहिजे बघा. त्याच्यामध्ये तुम्ही अन्नदान करायला हवं, मंत्रोच्चार हवे वैदिक. हा, दान दक्षिणा ही द्यायला हवी, हे नियम आहेत, आणि श्रद्धा हवी मुख्य म्हणजे तुमची. ह्या असा न करता उगाच काहीतरी केलंय, तो मग तामसिक यज्ञ मांडलाय. हा भस्मासूर आहे इथं. हा काय करत असतो, शरीराचं एक एक अंग काढून टाकत असतो. शिवजींना माहित असतं आता ही कशासाठी हे यज्ञ म्हणजे करतात यज्ञ, की ह्यांची काहीतरी दुसऱ्याला त्रास देण्यासाठी शक्ती पाहिजे असते. शिवजी प्रसन्न होतच नसतात. मग फायनली स्वतःचं डोकं त्या अग्नीमध्ये टाकायला निघतो. मग शंकर प्रसन्न होतात. मग मागतो काय, की मला अशी शक्ती द्या की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवेन तो त्याचा लगेच मृत्यू होईल. नाहीच म्हणत असतात शंकर, पण देतात. आणि आता ती पॉवर मिळाल्या मिळाल्या हा लगेच हा शंकरांच्या डोक्यावरच हात ठेवायला निघतो. आणि ह्याला माता पार्वती हवी असते. म्हणजे बघा हा, की कुठंतरी शंकरांची सेवा करण्याची, त्यांचा शंकर हे वैष्णवानाम यथा शंभो आहेत, आदर्श गृहस्थ आहेत. तर म्हणजे आद्य वैष्णव, आदर्श गृहस्थ, काहीतरी त्याविषयी
त्यांची सेवा वगैरे करावा असा भाव होता का? बिलकुल नाही. उलट त्यांच्याच डोक्यावर हात ठेवायसाठी मागे लागतो. मग विष्णू येतात आणि विष्णू येतात आणि तुम्हाला गोष्ट तर सगळ्यांना माहित आहे. मोहिनी सारखं सुंदर रूप घेतात, मोहिनी रूप. आणि मग त्याला ते सांगतात म्हणजे आधी नाही, मोहिनी रूप घेतात की काय असं म्हणजे विचारतात, तुझा विश्वास तरी आहे का शंकर देऊ शकतील तुला असं हे वरदान? खरं आहे की खोटं ते तरी बघ आधी, ते चालणार आहे की नाही. मग स्वतःच्या डोक्यावरच हात ठेवून बघतो आणि भस्म. म्हणजे तेव्हा असं कुठं होतं का? फक्त स्वतःचा मोठेपणा, मी पॉवर मध्ये यावं, सगळ्यांनी माझं ऐकावं, अहंकार असं असतं. त्यामुळे ह्या सगळ्याला तामसिक यज्ञ मानलं गेलंय. घ्या माताजी पुढचे. हरे कृष्णा. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच अमा अर्जवम ब्रह्मचर्य अहिंसा च शारीरा तप उच्यते. देव, ब्राह्मण, गुरु व ज्ञानी यांची पूजा करणे पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे शारीरिक तप म्हटले जाते. हरे कृष्णा. हा. तर शरीराचा तप कुठला आहे बघा. हे जे शरीर आपल्याला मिळालंय, त्याला आता आपण यज्ञ बघितला, आता तप बघा. की ह्या गोष्टींसाठी तुम्ही हे शरीर वापरायला हवं. एकतर तत्वतः तर आता कळलेलं आहे की हे जे शरीर आहे, ही मन, बुद्धी, अहंकार, हा हा आत्मा आपला, हे सगळं भगवंतांपासूनच आहे. मग त्याचा उपयोग आपण त्यांच्यासाठी करायला हवा, नाहीतर या मनुष्य जीवनाचा काही उपयोग नसतो. मग खरं शरीराचं तप कुठलं आहे बघा. तर तुम्ही देवी देवता, ब्राह्मण, गुरु, ज्ञानी ह्यांची पूजा करा. त्यांना त्यांचा जो सन्मान आहे, आदर आहे, तो द्या. कारण हे देवी देवता पण भगवंतांचे भक्त आहे. भगवंतांनी त्यांना दिलेल्या वेगवेगळ्या पोस्टवर नेमलंय ना, त्या त्या सेवा ते योग्य प्रकारे पार पाडतायत. आपल्याला पण सूर्यदेवांच्या प्रकाशाचा वगैरे किती उपयोग होतो, त्याबद्दल आपण त्यांचे ऋणी हवं. हं? ब्राह्मण, गुरु, ज्ञानी ह्या सगळ्यांना त्यांचा त्यांचा आदर देण्यासाठी हे जरा शरीर वापरा. मग आपल्यामध्ये ना पावित्र्य हवं. मनाचं सगळ्याच आपण पावित्र्य व्हावं आपल्यामध्ये. ते जपामुळे हळूहळू येत जातं. सरळपणा हवा, जीवनाची सिम्प्लिसिटी शिकायला हवी. मुलांना पण लहानपणापासून शिकवा. की वस्तू नीटनेटक्या ठेवा, जागच्या जागी ठेवा. मन आपलं निर्मळ हवं, आत एक बाहेर एक असं नसावं, साधेपणा असावा आपल्याकडे. हा ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्मचारी आश्रमच पाळा, लग्न न करा असं नाहीये. तर तुम्ही थोडस ज्ञान पण मिळवायचा प्रयत्न करायला हवा. गुरूंकडे जा आणि ज्ञान मिळवायचा प्रयत्न करा. अहिंसा, की कुणाच्याही प्रगतीमध्ये अडथळा बनू नका. आध्यात्मिक प्रगतीमध्ये पण नको, स्वतःच्या नाही दुसऱ्यांच्या पण नका बनू. अगदी मला काय करता येतच नाही अशा पोझिशन मध्येच मी आहे, तर मनाने तरी जोडून घ्या कृष्णांशी, आणि दुसरे जे जाऊ शकतायत त्यांना तरी जायला मदत करू शकतो आपण. तर तर त्यामुळे हे बघा, हे सरळपणा, हे गुण साधे वाटतात पण हे शरीराचे तप आहेत, हे दैवी गुण आहेत. घ्या मग त्याची पुढची slide. पुन्हा आपली 4 नियामक तत्व पाळा. हरे कृष्ण. अन्वेग कर वाक्यम तत् यहितं निश्चयच स्वाध्याय अभ्यासनम चैव वाङ्मय तप उच्यते. सत्य, प्रिय, हितकारक तथा इतरांना शुद्ध न करणारे शब्द बोलणे आणि नियमित वेद पठन करणे यांना वाचिक तप असे म्हणतात. हरे कृष्णा. आता वाणीचं तप काय आहे बघूया. ही आपल्याला जी वाणी मिळाली आहे, आता युधिष्ठिर महाराज त्याचं उदाहरण आहे. तुमची वाणी कशी हवी माहित आहे, जी सत्य बोलेल. हे आपल्यावर ना, असं आपल्याला असं शिकवलं जातं की सत्य बोलतो तो नेहमी त्रास सहन करतो वगैरे, असं नसतं.
सत्य हे स्वयंप्रकाशित आहे. त्याला अ, एक स्वतःची ऊर्जा, ताकद आहे. हा, आणि तुम्ही नेहमी सत्य बोलायला पाहिजे. तुमच्या मौन, आता मौन ह्या शब्दाचा अर्थ काय आहे सांगा? तर असं नाहीये की तुम्ही बोलणार नाही. मौन म्हणजे काय? मी बोलणार नाही 2 दिवस, 1 महिना, असं नाहीये. मौन म्हणजे तुम्ही गरजे एवढं बोला. हा, आता तुमची गरज आहे एखाद्याला की तुम्ही होय नाही काहीतरी सांगणं, आणि तुम्ही नेमकं त्याच वेळेस मौन पाळलात आणि त्याला त्याच्यामुळे खूप त्रास सहन करायला लागला, तर तुम्ही पण त्याचे वाटेकरी होणार. ह्याला मौन नाही म्हणत. तर त्यामुळे तुम्ही सत्य बोलायला हवं. जे काय बोलाल, तुमच्या खोटं बोलण्यामुळे किंवा न बोलण्यामुळे त्रास झाला समोरच्याला, तर ते तुम्ही पण त्याचे त्रासाचे हिस्सेदार ठरणार आहात. हा, त्यामुळे आपली वाणी ही सत्य हवी. आणि सत्य हे स्वयंप्रकाशित असतं. मला प्रिय असावी. आता हे बघा, हा, हितकारक असावी. मग आता कसं आहे ना, लक्षात ठेवायचं की एखाद्याला काहीतरी चांगलं तुम्हाला सांगायचंय, तो तू बाबा चुकतोयस, तू जरा स्वतःला असं बदल. तर आहे ना, प्रत्येकामध्ये देवाने काही ना काहीतरी चांगले गुण पण दिलेलेच आहेत. तर आधी जरा त्याच्या चांगल्या गुणांविषयी सांगा. तू प्रयत्न तर करतोयस, हे असं बरोबरच आहे. पण जरा असं पण कर, असं सौम्यपणे आधी जरा त्याचं चांगलं सांगा. आणि मग तुम्हाला त्याला जो सल्ला द्यायचा आहे तो बोल सांगा. हा, आणि इतरांना क्षुब्ध न करता बोला, हितकारक पण बोला. पण असं नाही की एक शब्द वाक्य बोललो झालं त्याच्या असं म्हणजे हृदयाचे 2 तुकडेच समोरच्याच्या व्हायला पाहिजे, असं नका बोलू. सत्य, प्रिय आणि हितकारक असं, की त्याच्या क्षुब्ध न करणारे बोला. आणि मग ही वाणी आपली ना नियमित वेद पठन करण्यासाठी, जप करण्यासाठी वगैरे वापरा. ह्याला वाचिक तप म्हटलं जातं. हं? आणि वाणीने खूप काही, ज्ञानेश्वरांनी मैत्री करा एकमेकांशी, मैत्रीचा स्वभाव ठेवा. हा, जेलसी वगैरेला स्वतःपासून लांब ठेवा. ज्ञानेश्वरांनी पण सांगितले ना, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. हं? खूप छान नातं आहे. आता कृष्ण आणि अर्जुनाचं काय नातं आहे? ते सखे आहेत एकमेकांचे. तर आपण पण मित्र बनवा आणि चांगलं म्हणजे या वाणीचा चांगला उपयोग करा. हं? आता ना काहीतरी ठरवताय, तेव्हा टीम आहे. जेव्हा तुम्ही प्रोफेशनली काम करत असता, कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये वगैरे, जेव्हा टीम मध्ये काम करावं लागत असतं, तेव्हा प्रत्येकाची मतं वगैरे असणार. ती व्यवस्थित त्यातनं एक कन्क्लुजन काढा आणि पुढे जा. पुन्हा टीम वर्कने जे श्रेय मिळतं त्याचं त्या सगळ्या टीमला श्रेय द्या. एकट्याने घेऊ नका. हा, आणि मतभेद हे मनभेद व्हायला देऊ नका. आता काहीही करताना साध्या ट्रिपला कुठं जायचं असं ठरवायचं असलं, तरी प्रत्येक जण 4 जण 4 ठिकाणं ठरवणार. मग त्यातनं एक आपल्याला कुठलं तरी फायनल करायचं असतं ना. तर चर्चेनच ठरवा. ते मतभेद झाले तर ते मनभेद व्हायला देऊ नका. नाही, आता मी त्याच्याशी बोलायचं बंद करणार वगैरे असं नसतं. हा, वाणी ही आपली अशी हवी बघा, की दुसऱ्याला क्षुब्ध न करणारी, असं. तर ह्याला वाचिक तप म्हटलं जाणार. पुन्हा आता बघतो आपण, पण आपल्याला खूप वाटतं एखाद्याशी मित्रमैत्रिणी जुन्या आहेत, त्यांच्याशी फोन करून बोलावं, बहीण भावाला फोन करावा. तर तुम्ही करा आणि रिकामं व्हा ना. ते आपण कसे असतो, त्यांचे येत नाहीत म्हणून वाट बघत बसतो. पण उठा आणि तुम्ही एखाद्याला फोन करून बोला, प्रत्यक्षात जाऊन भेटा. कारण एक लक्षात ठेवा, की मनुष्य जीवनात खूप मर्यादित वेळ मिळालेला आहे. आणि हे सगळं करून आपल्याला भक्ती पण करायची आहे. त्यामुळे मग डोकं शांत राहील तुमचं. असं वागा आणि मुख्य म्हणजे भक्तीशी जोडून घ्या. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. आणि समाधान, सरळपणा, गांभीर्य, आत्मसंयम व भावशुद्धी हे मानसिक तपा आहेत. हरे कृष्णा. आता हे ना मनाविषयी सांगितलंय. तुम्हाला एक लक्षात बघा, म्हणजे गीता पठण वगैरे करताना भगवंतानी तुम्हाला सतत तुमचं मन द्यायला सांगितलंय त्यांना. मनामध्ये मन्नना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरो. तर भगवंतानी मनाविषयी पण खूप सांगितलेलं आहे, जे काय सांगितलंय. तर ही जे आपलं मन आहे ना, ते कसं हवं बघा. ते मन आपलं कृष्णांशी जोडणार आहे आपल्याला.
त्यामुळे आपल्या मनात जर का कृष्ण यायला हवे, तर जगत को छोडे बिना जगदीश नाही मिलेंगे, ह्या मनात थोडीशी त्यांच्यासाठी जागा करा. ते आपलं मन कसं पाहिजे माहितीये, सरळ हवं, समाधानी हवं. हा सरळपणा हा खूप महत्वाचा असतं. तुम्ही जसे आत तसे बाहेर वागायला शिकायला हवा. ओके. आत्मसंयम, इंद्रियांवर पुरा कंट्रोल यायला हवा, भावशुद्धी. म्हणजे तुम्ही प्रत्येकाकडे बघताना एका शुद्ध नजरेने बघायला शिकायला हवं. हा हे मानसिक तप आहेत आणि अशा मनामध्ये ना आपोआप भगवंत येऊन राहतील. त्यामध्ये ते आपल्या मनात जागा तरी करा आधी कृष्ण येऊन राहायसाठी. भगवंत आपोआप येतील आणि हे जे सगळे गुण आहेत ना आपण काल भक्तांचे बघितलेत, ते ऍज अ गिफ्ट भगवंतच आपल्याला देतील. त्यासाठी आधी मन आपलं असावं. आणि इथे ही गोष्ट आहे, अ, व्यासदेवांचा मुलगा शुकदेव गोस्वामी, मग ते ना आईच्या पोटात 16 वर्ष असतात. ते सांगितलं नव्हतं का? शेवटी व्यासदेव कृष्णांना प्रार्थना करतात की ह्याला सांगा आईला त्रास होतो आता बाहेर ये म्हणून. मग ते बाहेर काय येत नसतात, तर ते पूर्ण भागवतम त्यांनी आधीच आईच्या पोटात म्हणजे पूर्ण भागवतम त्यांना व्यवस्थित माहित असतं. आणि हे माहित असतं की आपण ज्या क्षणी आईच्या पोटातून बाहेर पहिला श्वास घेऊ, तेव्हा माया आपला ताबा घेणार आणि आपण कृष्णांच्या विस्मरणात जाणार आणि त्यांना ते नको असतं. म्हणून की नाही ते जन्म घेत नसतात. मग जेव्हा इथे जन्म घेतात, आईला त्रास होतो वगैरे म्हणून, त्याच क्षणी ते 16 वर्षाचे होतात. कारण 16 वर्ष आईच्या पोटात असतात आणि ते आई कोण वडील कोण बघायला थांबतच नाही. मायेचा प्रभाव नको म्हणून सरळ एकांतासाठी वनात धावत सुटतात. मग आणि मागून हे पुत्र करत व्यासदेव येत असतात. मग तो मुलगा ना एका ह्याच्या तळ्याच्या शेजारून जात असतो, जिथे काही स्त्रिया स्नान करत असतात. हा एका क्षणासाठी त्यांच्याकडे बघतो, स्त्रिया पण त्याच्याकडे बघतात, तो पुढे निघून जातो. एवढ्यात व्यासदेव तिथे येतात. मग त्या स्त्रिया पटकन आपल्या अंगावर वस्त्र ओढून घेतात. तर व्यासदेव म्हणतात, एक मुलगा इकडून धावत गेला का? तर होय म्हणतात, आम्ही बघितला, इकडे गेला. मग ते थोडंसं थांबतात आणि म्हणतात, तो तर 16 वर्षाचा तरुणसा मुलगा होता, त्याला बघून तुम्ही वस्त्र वगैरे काही घेतली नाही आणि मी म्हातारा आहे आणि मी शेजारून जाताना तुम्ही वस्त्र का घेतली? तर त्या स्त्रियांनी छान सांगितलं की म्हणजे आम्ही गृहस्थाश्रमात आहोत आणि त्याचे काही नियम असतात म्हणून घेतल्या. आणि दुसरी गोष्ट आहे ना, तो जो तुमचा मुलगा होता ना, तो एका क्षणासाठीच आमच्या शेजारून गेला आणि त्याने आमच्याकडे इतक्या शुद्ध नजरेने बघितलं की आम्ही स्त्री आहोत की पुरुष आहोत असा भेदच नव्हता. इवन म्हणजे आम्ही स्त्री पुरुष आहोत की दगड झाड पान कोण आहोत असं काहीच त्याच्यामध्ये फरक नव्हता. म्हणजे त्याने आत्म्याच्या स्तरावरून पाहिलं होतं. त्यामुळे आम्हाला आवश्यकता नाही वाटली आणि तो निघून गेला ना एका क्षणात. तर असं त्या सांगतात. तर इतकं शुद्ध आपलं मन पाहिजे की, म्हणून सांगितलं की भर इंद्रिय हे विषयांमध्ये जरी राहिलात तरी प्रभुपाद स्वामी वगैरे गेले परदेशात, भर त्या ह्याच्यामध्ये इंद्रिय विषयांच्या सुखांच्या विषयांमध्ये ते तिकडे गेले. पण त्यांनी दुसऱ्यांना बदलवलं, ते त्याचा भाग नाही झाले. तर असं आपलं मन असं शुद्ध हवं. ओके. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्णा. श्रद्धेया परया तप्तं तप्तसाद्विद्युत् नरे अफ्लांक निर्भुयतेय सात्विक परिचक्षते. भौतिक लाभांची आकांक्षा न ठेवणाऱ्या आणि केवळ परमेश्वर प्रित्यर्थ कर्म करण्यात युक्त असलेल्या मनुष्यांनी दिव्य श्रद्धेने केलेल्या या त्रिविध तापाला सात्विक ताप असे म्हणतात. हरे कृष्णा. तर आपण आहे ना तप करण्यासाठी म्हणजे तुम्ही भौतिक आकांक्षा ठेवू नका. मुख्य म्हणजे म्हणजे ज्ञानाच्या नजरेने बघायला शिका प्रत्येकामध्ये. आपण म्हणजे प्रयत्न तर करायला पाहिजे. भगवंतांचं स्वरूप बघा की कलियुग आहे, हा समोरच्याचाही काहीतरी प्रॉब्लेम असेल वगैरे हे समजून घ्यायला शिका, भौतिक लाभाची अपेक्षा न ठेवता. आणि भगवंतांप्रित्यर्थ जमलं ना तर काहीतरी अशी कर्म करा जी फक्त भगवंतांसाठी असतील. वेगवेगळ्या सेवा घ्या, त्यासाठी हे शरीर वापरा आपलं.
ह्या अशा ह्याला ना सात्विक तप म्हटलंय बघा, की तुम्ही कुठलंही त्यातनं भौतिक आकांक्षा नाही आणि भगवंतांची सेवा ही खरी भक्ती आहे. तर इथे आता त्यांनी दिलं ह्या वृंदावन परिक्रमा, गोवर्धन परिक्रमा, पुन्हा आपलं मायापूर आहे तिकडेची ती परिक्रमा. तर आपण अवश्य प्रयत्न करायला हवा, की आपण पण हे शरीर वापरू, की अशा भारत भूमीत जन्म मिळणं खूप भाग्यवान असतो आपण. सगळ्या पवित्र नद्या, पवित्र पर्वत असे सगळं इथं आहे. तर जमेल तसंच कधी जमलं तर ह्या अशा पवित्र ठिकाणांना भेट देण्यासाठी वापरा हे शरीर. तिथं पण जाऊन भगवंतांसाठी जा. थोडासा राहा. हं? भक्तांचा संग करा जमलं तर. असं नाम कीर्तन करत परिक्रमा पुऱ्या करा. ह्याला सगळ्याला सात्विक तप म्हटलेलं आहे. घ्या माताजी पुढची स्लाईड. मंदिरात वगैरे गेलात तर जरा जप वगैरे करत चला, वेगवेगळ्या सेवा घ्या. हं? माताजी घ्या पुढची स्लाईड. हरे कृष्ण. सत्कारमान पूजार्था तपोदंभेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तम राजस चल चलम ध्रुवम. सत्कार, मान आणि पूजा व्हावी म्हणून दंभाने जे तप केले जाते त्या तपाला राजसिक तप असे म्हणतात. अशी तपे अस्थिर तसे क्षणिक असतात. हा, माझं समाजात हे वाढावं, स्थान वाढावं. हा, किंवा पोझिशन माझी स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, किंवा ज्यातनं म्हणजे तुम्ही कुठे गेलात, जे काय करताय ते माझा काहीतरी फायदा आहे त्याच्यातनं, म्हणून जे केलंय ना त्याला राजसिक तप म्हणतात. आणि ते क्षणिक असतं बघा. ते जरी तुम्हाला पुण्य दिलं तरी पुण्य पण कधी ना कधीतरी क्षीण होतं. त्यामुळे करताना आपण मगाशी होतं तसं भगवंतांची सेवा म्हणून करायला पाहिजे. त्याच्यातनं जर का काही फळाची अपेक्षा असेल ना तर त्याला राजसिक तप म्हटलं जातं. कुठलाही तुमचा फायदा तुम्ही बघताय तर. मी मोठा आहे हे सिद्ध करण्यासाठी अहंकारातनं वगैरे. हा, घ्या माताजी पुढचं. मग त्या तपश्चर्या जे रावण आता म्हंटल ना, रावण वगैरे, आता भस्मासूर बघितला, हिरण्यकश्यपू, ह्यांना कुठं ब्रह्मा शंकर ह्यांची काही सेवा करायची इच्छा नव्हती. स्वतःचा म्हणजे सगळं माझ्या अंडर यावं ह्यासाठी चाललं होतं त्यांचं, माझी ताकद वाढावी. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. मूढग्राहन्मतो न यत्विडया क्रियते तपः परसोत्तमात् अनार्थ वा तस्मात्समुद्राहृतम्. आत्मपीडा करून किंवा इतरांच्या विनाशार्थ अथवा इतरांना व्यथित करण्यासाठी मूर्खपणे जे तप केले जाते त्याला तामसिक तप म्हटले जाते. हरे कृष्णा. आता राजसिक लोक असतात ती स्वतःच्या फायद्यासाठीच करतात. तामसिकांचं आणि एक पाऊल पुढे असतं. ती त्यासाठी स्वतःच्या शरीराला आणि भयंकर त्रास देतात. आता हा हिरण्यकश्यप आहे, हजारो वर्षाची हे तपश्चर्या, आणि त्यातनं मग पॉवर मिळाल्यावर ध्येय काय होतं, पहिल्यांदा देवी देवतांना हरवायचं, त्यांना दासदासी बनवायचं, कुणीही देवी देवतांची पूजा करायची नाही, विष्णूंचं तर नावच घ्यायचं नाही. हा, आणि लोकांना, सामान्य लोकांना फक्त त्रास द्यायचा. तर ह्यासाठी तुम्ही जे असलं करण्यासाठी तप करत असाल तर ती सगळी तामसिक तप आहे. आणि आत्मपीडा करा असं कुठेही शास्त्रात लिहिलेलं नाहीये. त्यामुळे स्वतःच्या शरीराला त्रास देऊन सुद्धा ब्लॅकमेल करत असाल तर ते सुद्धा सगळं तामसिक तप येतं. हा, घ्या त्याची पुढची स्लाईड. आणि त्यांना मूढ म्हटलंय बघा. हरे कृष्ण. दातव्यम इति यज्ञान दीयते अनुकरणीये देशकाले च पात्रे च दत्तान सात्विक स्मृतम. कर्तव्य म्हणून योग्य व्यक्तीला योग्य स्थळी, वेळी, काळी प्रत्युपकाराची अपेक्षा न करता दिलेल्या दानाला सात्विक दान असे म्हटले जाते. हरे कृष्णा.
आता दानाविषयी सांगितलंय. तप कसा सांगितला त्यांनी, की आपण बघा भगवंतांच्या स्थळांना वगैरे थोडी भेट वगैरे द्या. तसं आता दान काय सांगतायत बघा, की सात्विक दान कशाला म्हटलं जातं, की तुम्ही तुमचं कर्तव्य म्हणून दान करायला पाहिजे. हा, समोरच्याला उपकार करतोय वगैरे अशी भावना बिलकुल नाही. हे माझं कर्तव्य आहे अशा ह्याच्यातनं तुम्ही दान करायला पाहिजे, कारण गृहस्थांचं तर ते कर्तव्यच आहे. हा, आणि ते द्यायला कुणाला पाहिजे, योग्य स्थळी, वेळी आणि योग्य व्यक्तीला तुम्ही द्यायला पाहिजे. आणि त्याच्या बदल्यात आपली काही परतीची अपेक्षा, म्हणजे नेकी कर दरिया में डाल, तुम्ही दान करून विसरून जा, त्याच्या बदल्यात कसलीही अपेक्षा ठेवू नका आणि योग्य व्यक्तीला द्या, योग्य स्थळी आणि योग्य वेळी द्या. इथं बघा ते बुक डिस्ट्रीब्युशन करतायत, पुस्तकांची माहिती सांगतायत. हा, तर असं हवं आपलं. आणि तुम्ही कृष्णाला माध्यम बनवून आधी कृष्णाला सांगा, हे काय ते दान करतोय आणि अर्पण करा, मग पुढे कुणालाही द्या, पण आधी भगवंतांना पण मनात तरी सांगा आणि मग अर्पण करा आणि मग द्या. आणि मुख्य म्हणजे योग्य व्यक्तीला त्याचा उपयोग योग्य होईल पुढे असं बघून द्या. आणि आपण जुन्या वस्तू देतो वगैरे, ह्याला दान नाही म्हणत. हा, समोरच्याची गरज काय आहे, तुम्हाला नकोय म्हणून दिलं, ह्याला दान नाही म्हणत. समोरच्याला त्याचं जे हवंय ते बघून द्यायला हवं. हा, ते वापर, रियूज, पृथ्वीचं आपण इतकं भयंकर शोषण करतोय, रिसायकल, रियूज हे खरंच खूप गरजेचं आहे. मी तर म्हणते मुलांना जरा मागच्या वर्षीची पुस्तकं नको असलेली कुठल्या तरी आणि कोणाला तरी द्यायला सांगा. वह्यांची पानं कोरी वगैरे असली तर ती पुन्हा वापरायला सांगा. जपून वापरा म्हणावं. पानाच्या पानं फाडून टाकत असतात, असं नका करू, कारण त्यासाठी आपण झाडं, पाणी खूप वापरत असतो. त्यामुळे पुनर्वापर हा योग्यच आहे, पण ते दान ठरत नसतं. दान हे ह्याला म्हणतात. हा, ओके. आणि तुम्ही दान हे तुमचं कर्तव्य म्हणून करा. मग त्यामध्ये आपलं हृदय, काल म्हटलं तसं, तुमचं हृदयमध्ये मृदुता येते. हा, आपण सौम्य बनतो, आपलं शुद्धता वाढत जाते. घ्या माताजी पुढची स्लाइड. हे कोण बरं, नंद महाराज आहेत, गोकुळात कृष्ण त्यांच्या घरी आल्यावर ना, म्हणजे बाळ झालं म्हणून खूप दान धर्म केला होता, ते आहे ते. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. प्रत्युपकारार्थ फलमुत्कीन वा पुनः दीयते चे परिक्लिष्टम तज्ज्ञानम राजसं श्रुतम. परंतु जे दान प्रत्युपकाराची अपेक्षा ठेवून, फळाची आशा ठेवून किंवा संकुचित वृत्तीने दिले जाते, त्या दानाला राजसिक दान असे म्हणतात, असे म्हटले जाते. हरे कृष्णा. हा, आता जे दान तुम्ही की नाही त्याच्या म्हणजे बघताय, की माझी या कंपनीची माझी ऍडव्हर्टाईज होईल म्हणून नावं घालून वस्तू देणं, किंवा हे बघा, आता एक पिशवीभर साहित्य देतोय आणि आता त्या पिशवीभर साहित्याने काय त्या कुटुंबाचं आयुष्य तर जाणार नाहीये, पण फेसबुकवर वगैरे फोटो टाकेल, किती काय काय स्वतःची ऍडव्हर्टाईज करेल, मी दान केलं म्हणून. तर हे जे आहे ना, म्हणजे प्रसिद्धीची अपेक्षा, बिझनेस वाढावी अशी अपेक्षा, तर हे जे असतं ना, हे सगळं हे राजसिक दान येतं, की ज्यामध्ये तुमची फळाची अपेक्षा असते, त्याच्याकडनं रिटर्न काहीतरी मिळण्याची अपेक्षा असते. हम्म. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. आदेशकाले यज्ञानं पात्रे भक्ष्य दीयते असत्कृतं अज्ञात तत्त्वां समृद्ध हृदयम्. अयोग्य स्थळी, अकाली, अपात्र व्यक्तींना आणि अनादराने तसेच अवहेलनापूर्वक दिल्या जाणाऱ्या दानाला तामसिक दान असे म्हटले जाते. हरे कृष्ण. तर आता तामसिक धन कशाला म्हणतात, त्याला हवी आहे, पैसे कशासाठी हवेत, स्मोकिंग करायला, वीड. हा, तर स्मोकिंग करायसाठी पैसे हवेत. आता तुम्हाला खूप दया आली त्याची आणि तुम्ही जाऊन त्याला पैसे दिलेत, तर तो जे व्यसन करणार, ते जे पाप असणार, त्याच्यामध्ये बरोबरीचे हिस्सेदार तुम्ही होताय. दारू प्यायला, ड्रग्ज वगैरे घ्यायला, हा, वेगवेगळी व्यसनं करायला जे पैसे द्याल त्याला दान म्हणत नाहीत. त्याच्या पापांचे तुम्ही आणि हे होत असणार आहे.
वाटेकरी. हा, तर ह्या सगळ्याला असल्याला काय देत असाल तर त्याला तामसिक दान असं म्हटलं जातं. माताजी घ्या. आणि हा, तुम्ही दान देताना ते एक लक्षात ठेवा, एखाद्याला आलाय तुमच्याकडे, मदत आहे करायची, कोण येतं, काहीतरी तुमची क्षमता आहे म्हणून कोणतरी काहीतरी द्या म्हणतं, तर आहे ना त्यांना असं हे करू नका, अनादर किंवा खूप अवहेलनापूर्वक बोलून वगैरे देऊ नका. जमतंय तर द्या, नाही जमतंय तर नाही दिलं तरी चालेल, पण आहे ना असं बोलू नका दुसऱ्यांना अवहेलनापूर्वक. हा, हे तसं दिलं तरी त्याला तामसिक दान म्हटलं जातं. घ्या माताजी पुढची. हरे कृष्ण. आता आपण हा, सृष्टीच्या आरंभापासून ओम तत्सत हे 3 शब्द परम सत्याचा निर्देश करण्याकरता योजले जातात. वेदोक्त मंत्राचे उच्चारण करताना आणि परम ब्रह्माच्या संतुष्टी प्रित्यर्थ यज्ञ करताना ब्राह्मण या निर्देशाचा उपयोग करीत असत. हरि ओम तत्सत. हरे कृष्णा. मग आता ना हे ओम तत्सत हे जे आहे ना, याचा आपण अर्थ पण बघूया आणि सुरुवात कुठून झाली हे पण बघूया. तर भगवंतानी जेव्हा ब्रह्मांना सांगितलं, ज्ञान पण दिलं, सगळं दिलं आणि सांगितलं की आता तू सृष्टीची निर्मिती कर, तेव्हा एक मोठा प्रोजेक्ट असा आल्यासारखा आला ना ब्रह्मांकडे. आपण मग आपल्याला पण, आपण एखाद्या परीक्षेला जाणार असतो किंवा अशा महत्वाच्या कामाला जाणार असो, तर आपण घरातल्या मोठ्यांचे आशीर्वाद घेतो, देवाला नमस्कार करतो, जाता एखाद्या मंदिरात जातो, असतं ना. तसं ब्रह्मांचं पण हे खूप मोठं कार्य होतं आणि सृष्टीची निर्मिती करणं. मग त्याच्या ना त्यावेळेस पहिल्यांदा त्यांच्या मुखातून, म्हणजे सृष्टीची निर्मिती करायला सुरुवात करताना त्यांच्या मुखातून हे ओम तत्सत असे शब्द आले. हं? आणि मग त्याच्यानंतर ती परंपरा झाल्यासारखं झालं की हा, ब्रह्मा हे सगळे सृष्टीचे आपले सुरुवात तिथून आहे मनुष्यांची. हा, त्यामुळे जसं त्यांनी काम करायला सुरू करताना, कुठलाही प्रारंभ करताना ओम तत्सत म्हटलं, तसं मग पुढे पुढे ना सगळ्यांनीच म्हणजे परब्रह्माच्या संतुष्टी प्रित्यर्थ ना यज्ञ वगैरे करताना ब्राह्मणांनी वगैरे सगळ्यांनी, कारण ब्रह्मानीच तो आदर्श घेतला खालच्यानी सगळ्यांनी, आणि ओम तत्सत असं म्हणायची एक परंपरा निर्माण झाली. आपण ब्रह्मांपासून आलेलो आहे, त्यांनी म्हटलं म्हणून आपण, आपल्या आई वडील जसे वागतात तसं आपण, तसं त्याप्रमाणे. हा, कारण आता बघू, म्हणजे मोठा प्रोजेक्ट होता म्हणून ब्रह्मांच्या मुखातून हे ओम तत्सत निघालं. तर आपण त्याचा अर्थ बघूया. ओम म्हणजे काय, तत् म्हणजे काय आणि सत म्हणजे काय. हा, घ्या माताजी पुढे. पुढे घ्या. हरे कृष्ण. म्हणून परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी शास्त्रोक्त विधी विधानानुसार यज्ञ, दान आणि तप करणारे ब्रह्मवादी साधक या सर्व क्रियांचा ओंकारापासून आरंभ करतात. हरे कृष्णा. ओम जे आहे ना, हे इज अ साऊंड रिफ्लेक्शन ऑफ कृष्णा, म्हणजे ध्वनी प्रतिनिधी आहे भगवंतांचा. ओम मध्ये सगळं सामावलेलं आहे. जसं आता भगवंतांच्या नामामध्ये त्यांची पूर्ण शक्ती आहे, भगवंत आणि त्यांचं नाम वेगळं नाही, तसंच भगवंतांचा ध्वनी प्रतिनिधी काय आहे, ओम, आणि ह्या ओम मध्ये सगळं सामावलेलं आहे. म्हणून सगळे जे बघा, जे कोण साधक असतात, काय यज्ञ करायचे असतात, या सगळ्याचे ओम पासून सुरुवात होते. सगळे मंत्र, ओम नम शिवाय, ओम गणपते नमा, आणि पण म्हणजे सगळे तुम्ही गायत्री मंत्र वगैरेची सगळ्याची सुरुवात ही ओम पासन असते. का, तर आपण भगवंतांना बघा हे करत असतो, प्रणाम करत असतो, आधी ते भगवंतांना अर्पण करतो आणि तो पुढं मंत्र असतो. हा, सगळं ओमने सुरुवात होत असते. हा, घ्या माताजी पुढची slide. श्री कृष्ण. फळाची इच्छा न करता मनुष्याने तत् शब्दाद्वारे यज्ञ, तप आणि दान इत्यादी विविध क्रिया कराव्यात.
भौतिक जंजाळातून मुक्त होणे हाच या दिव्य क्रियांचा उद्देश आहे. हरे कृष्णा. आता तत् म्हणजे काय? तत् म्हणजे ना ओम म्हणजे काय केलं ब्रह्मानी? तर प्रणाम केला की हे जे कार्य मी करेन त्यामध्ये मला सफलता द्या. म्हणून ओम हा भगवंतांचा ध्वनी प्रतिनिधी आहे आणि आपण त्यांना प्रणाम केला आणि त्यांना साक्षी ठेवून पुढचं कार्य सृष्टी निर्मितीचं सुरू केलं. तत् म्हणजे काय? तर प्रत्यक्षात ते काम तुमचं जे काय तुम्ही करणार आहात, तुम्ही एखादं चित्र काढणार आहात, एखादी इमारत बांधणार आहात, एखादी परीक्षा देणार आहात, हा एखाद्या सहलीला निघालाय, काय तुम्ही जे काय करणार आहात, जे तुमचं काम आहे ना, ते तत् मध्ये येतं. की पहिल्यांदा प्रणाम केला, आता हे काम हे जे आहे हे निर्विघ्नपणे पार पडू दे. हा आणि ते तुम्हाला अर्पण आहे अशा ह्याने असतं. म्हणजे मधलं काम तत् म्हणजे ओके. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. त्यामुळे तुम्ही यज्ञ तपदान जे काय करणार आहात, तुमची जी विधी आहे, जे कार्य करणार ते तत्मध्ये येतं. हरे कृष्णा. परम सत्य हे भक्तिमय यज्ञाचे उद्दिष्ट आहे आणि हे ते सत्य या शब्दाने विधिशले जाते. तसेच हे परब्रह्माच्या संतुष्टी प्रित्यर्थ केल्या जाणाऱ्या यज्ञ तप आणि दान आदी कर्मांनाही सत्य असे म्हणतात. हरे कृष्णा. हा मग आता तुमचा क्रियाकलाप जो म्हणून काय आहे, हा इथं यज्ञ यज्ञ सुद्धा ते कोणतेही कर्म जे आपण विष्णूंच्या संतोषाप्रित्यर्थ करतो. तर तुमचा क्रियाकलाप जो काय आहे तत्मध्ये आला. तर सत म्हणजे काय असतं की तो आता सत म्हणजे तो पूर्ण होऊ दे आणि पूर्ण झाल्यावर सुद्धा त्याची जी फळं मिळणार ती भगवंता मी तुम्हाला अर्पण केलेली आहेत. त्याची फळं मला नको, तुम्हाला अर्पण आणि ती चिरकाल टिकणारी असू देत. असा भाव असतो सत म्हणजे. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. तर हरी तिथे जोडलाय हरी ओम तत्सत. तर त्याचा अर्थ काय? ओम म्हणजे भगवंतांचं ध्वनी प्रतिनिधी, आपण त्यांना प्रणाम करतो. तत् मध्ये आपलं कार्य येतं आणि सत म्हणजे हे की जे क्रियाकलाप आम्ही पुरा केला त्याची फळं तुम्हाला अर्पण आणि तो शाश्वत असू दे. माता आणि ओमचा उ आणि म असं बनलेलं आहे, बघूया. हरे कृष्ण. वस्तुतः दिव्य ध्वनी ओंकार जरी उ आणि म या 3 अक्षरांच्या संयोगात दिव्य सामर्थ्य असते आणि जो ओंकाराचा जप करतो त्याला लवकरच ओंकार आणि भगवान विष्णू वेगळे नसल्याची जाणीव होईल. हरे कृष्णा. हा चैतन्य चरितामृत मध्ये ना चैतन्य महाप्रभूंनी हे सांगितलेलं आहे बघा की ओम हा ओम आणि विष्णू भगवान वेगळे नाहीयेत. ओम हा भगवंतांचाच ध्वनी प्रतिनिधी आहे. आणि जर का तुम्ही साधनेमध्ये असाल आणि म्हणजे जर का ते जप वगैरे करत असाल की तर तुम्हाला ते कळणार भगवंत आणि ओम वेगळा नाहीये. चैतन्य चरितामृत आदी पर्व 7.128 इथे हे सांगितलेलं आहे. हा ध्वनी प्रतिनिधी आहे भगवंतांचा ओम. घ्या माताजी पुढची स्लाइड. इथे अजून एक स्लाइड होती, मग मला आता ती आठवत नाहीये. ओमचा अजून एक अर्थ आहे, हा मी तो तुम्हाला मला की चैतन्य महाप्रभूंनीच सांगितलेलं आहे. तर नाही माताजी मागे नव्हती, पुढेच होती ती. ते मी पूजा माताजींना सांगेन, ती स्लाइड ऍड करायची राहिली वाटतं ह्याच्यात. हा तर मी तुम्हाला उद्या अजून एक ओमचा अर्थ सांगते. माझ्या वहीत तर ते नाहीये. तर हा पण हे झालं. आपण आजच्या अध्यायात काय काय बघितलो की अर्जुनाने अनधिकृत उपासनेची चौकशी केली. त्याचं फळ तर कालच बघितलेलं आहे की त्यांना न सुखम न परामगती म्हणजे ह्याही जीवनात काय सुख मिळणार नाही, कारण सतत चिंते बिते वगैरे मध्ये असतात असुरी गुणातले, ते आपण काल बघितलेलं. ह्याही जीवनात सुख मिळणार नाही आणि परमगती म्हणजे जेव्हा मृत्यूनंतर पुढची जी गती असते ना ती पण चांगली मिळणार नाही. मग अधिकृत उपासना म्हणजे काय काय असं अर्जुनाचा प्रश्न होता. तर मग कृष्णाने सांगितलं की ते त्याच्या श्रद्धेप्रमाणे तो त्याची त्याच्या गुणांप्रमाणे त्याची श्रद्धा असते. मग आपण बघितलं की फक्त श्रद्धाच नव्हे
तर सत्व, रज आणि तम हे गुण तुमचं, तुम्ही काय खाता, अ, तुम्ही काय दान करता, यज्ञ करता, हे सगळंच ठरवत असतं. हा, मग आपण त्याच्यानंतर आपण काय बघितला, शरीराचा तप, वाणीचा तप, हा, हे आपण बघितलं. त्यासाठी आपण जरा हे शरीर वापरायला हवं. मग ओम तत् सत ह्याचा अर्थ बघितला. हं? तुम्ही हरिओम कुठलंही कार्य सुरू करताना हरिओम तत्सत म्हणू शकता किंवा हरे कृष्ण म्हणा आणि सुरू करा. हा, अर्थ तेच आहेत. हा, येस येस, हा, हे चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं आहे बघा, की चैतन्य चरितामृत आदी पर्व मध्ये. वाचा माताजी तुम्ही. हरे कृष्णा. ओंकारच ते कृष्णा सर्व लोकैक नायक, ओंकार ते राधा मकरो जीववाचक. ओंकार ते कृष्ण, अकार अक्षर कृष्णाला सूचित करते, जो सर्व लौकिक नायक, सर्व जीव आणि ग्रह, भौतिक आध्यात्मिक यांचा स्वामी आहे. ओंकारा हे अक्षर श्रीमती राधाराणी कृष्णाची आनंद शक्ती आणि माकार सजीवांचा जीव सूचित करते. हरे कृष्णा. हा, आता नीट लक्षात ठेवा. हा, ओमचा अर्थ इथे फोड करून सांगितलेला आहे. तसं हे खूप डीप आहे. आपण फक्त ठोक ठोक असं बघू, म्हणजे वरून. तर म्हणजे काय, उ आणि म असा ओम बनलेला आहे. मग त्याच्यामध्ये सगळं कसं सामावलंय बघा. हा, म्हणजे भगवंत, हा, जे कृष्णांना सूचित करतो, हा मग त्याच्यानंतर जे सर्व लौकिक नायक, म्हणजे इथे जे काय आहे त्या सगळ्याचे नायक कोण आहेत, भगवंत. तर ते उ म्हणजे काय, उ मध्ये भगवंतांची राधाराणी, हा, राधाराणीला सूचित करतं. राधाराणी ही भगवंतांची योग माया शक्ती आहे, तिला सूचित करतं. हं? आणि उ म्हणजे काय, आ, म्हणजे राधाराणीमध्ये योग माया आहे, ती कृष्णांची आनंदा शक्ती पण आहे. हा, महामाया वेगळी, ही सत्वरज तमवाली. योग माया जी भगवंतांची आनंदा शक्ती, ती राधाराणी, आणि तिला सूचित उ करतं. आणि मध्ये आपण सगळे आत्मे येतो. हं? त्यामुळे आलं ना, ओम मध्ये सगळं सामावलेलं आहे. हा, हा चैतन्य महाप्रभूंनी हा ओमचा अर्थ सांगितलेला आहे. ओके. हा, तर झालाय आता आपला आजचा अध्याय झालाय. माताजी रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल. आता, अरे हा, तुम्ही कोण लिव्ह व्हायच्या आधी सांगते, माताजी तुम्ही पण उद्या सांगा की आपला अध्याय उद्या बरोबर 3:15 ला सुरू करू, की 3:10 सुरू करू मी.